नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नारायणी स्वयंपाक आणि बरंच काहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण जी कन्सेप्ट चालू केली होती, श्रावण मास पारायण थाळी, तर ही कन्सेप्ट आज हा 7वा दिवस आहे पारायण थाळीचा. आणि हा म्हणताना हे 7 दिवस कसेच गेले तुमच्या सानिध्यात, तुमच्या सहवासात मला कळलेच नाहीत. तुमचं सहकार्यही उत्तम लाभलं. तर आपण ही आज 7व्या नंबरची थाळी, 7व्या दिवसाची थाळी तयार करूया. आजचा मेनू सांगते तुम्हाला. आधी बटाट्याची तिखट भाजी करणार आहे मी, मिरची पावडरमधली. तर ती करता करता आजचे मेनू सांगते मी तुम्हाला. बटाट्याची तिखट भाजी तर तुम्ही बघताय आपण करतोच आहोत. आणि त्याबरोबर पुरणपोळी आहे, वरण, कटाची आमटी आहे. हे खोबरं मी घातलेलं आहे फोडणीतच. आणि खोबरं कसं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, ओलं खोबरं. त्यात आल्याचा तुकडा एक टाकून मिक्सरला लावून घेतलं आहे. आणि आता ही लाल मिरची पावडर टाकते, किंवा मालवणी मसाला तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ते घ्या. छान उकडलेला बटाटा मीठ टाकून घेते आणि छान ढवळून एक वाफ आणायला ठेवू गॅसवर. आता आपण करून घेतोय घेवड्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी घेवडा चिरून घेतलेला आहे आधीच मोडून. खोबरं हेही मिक्सरला लावलं, कारण कसं मिळून येण्यासाठी मिक्सरला लावणं गरजेचं असतं. त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आणि आता आपण त्याची फोडणी करून घेऊयात. जिरं, मोहरी, हळद, मीठ आणि लाल तिखट. भाजीच्या अनुसरून घालायचं नाहीतर ते कमी जास्त होईल. टोमॅटो, टोमॅटो परतून झाल्यावरती घेवडा घालूया. आता गरम पाणी घालून घेते, कारण का माहिती आहे काय, घेवड्याच्या शेंगा जरी अशा कोवळ्या आणि वाफेवर शिजल्या तरी बिया पटकन शिजणार नाहीत. त्यासाठी पाणी घालते आणि नंतर ताटावर पाणी ठेवून वाफवून घेऊया भाजी. आता आपण कटाची आमटी करून घेतोय. त्याच्यासाठी मी खोबरं आणि आलं मिक्सरला लावून घेते. आता आपण आमटी फोडणीला घालून घेऊ. मी पॅन तापत ठेवला आहे. तेल तापलं आहे आपलं. फोडणी घालून घेऊ. मोहरी, जिरं, खडा मसाला, कढीपत्ता. आपण लसूण फोडणीला नाही घालू शकत, कारण पारायण थाळी आहे. हिंग, थोडीशी हळद, मालवणी मसाला, मालवणी भाजका मसाला आणि गरम मसाला जरासा. ऑलरेडी खडा मसाला टाकलेला आहे. कटाची आमटी म्हणजे आपण जे पुरणाचं पाणी काढून घेतो ना डाळीचं, ह्याची फोडणी करायची. उकळी आलेली आहे आमटीला. आपण खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते घालून घेतोय. आणि ह्या वाटणात चांगल्या 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. कट पण आलेला आहे बघा. तेलात मसाला, लाल मसाला टाकला ना, कुठलाही मसाला असू देत, तो जेव्हा तेलात टाकतो तेव्हा आपण हा असा कट येतो बघा. आपण आता मीठ टाकून घेऊ आणि 1-2 मिनिटांनी गॅस बंद करू. छान उकळलेली आहे. त्याच्याच बरोबर
आपली भाजी घेवड्याची तीही तयार झालेली आहे. ही बघा, कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करू. इकडे ही भाजीत कोथिंबीर घालू आणि ऑलरेडी मी वरण तयार करून ठेवलेलं आहे. वरण मी वाटपाचं वरण केलेलं आहे, स्पेशल कोकणी पद्धतीचं, मालवणी पद्धतीचं. तर तयार आहे आपली पारायण समाप्तीची, श्रावण मास पारायण समाप्तीची 7 नंबरची थाळी. तर पुरणपोळ्या आहेत, कटाची आमटी आहे, वरण भात, अगदी तूपही घालून घेतलं आहे मुदावरती, घेवड्याची भाजी, बटाट्याची भाजी, सलाड, असं सगळं सात्विक आहार 7 दिवस आपण घेतलेला आहे. तर तुम्ही ह्या अशा थाळ्या तुम्हीही ट्राय करून बघा आणि पाहत रहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत रहा. धन्यवाद.